आपल्याला अनेकदा वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं, चांगलं चांगलं मिळतं ना. आता तर WhatsAppचा, Instagramचा असला जमाना आला आहे, की जो रोज 4 खून करणारा सुद्धा असं म्हणतोय, की मी अहिंसावादी बना. ते आता देखाव्याचा जमाना आला आहे, त्याला आपल्याकडे पर्याय नाही. पण आता खरंच काही जरी वाचण्यात आलं असेल किंवा ऐकण्यात आलं असेल, तर मला थोडीशी सवय आहे ऐकायची, वाचायची थोडी आहे, पण तुलनेने कमी आहे. ते ऐकण्यामध्ये मी सगळ्यात एक चांगला एक व्हिडिओ बघितला, द आर्ट ऑफ लेटिंग गो. विकास देवीकर ते UPSCचे मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत. त्यांचा आवाज इतका आणि समजवण्याची इतकी जी माझे मोस्ट फेवरेट शिक्षक आहेत ते मला आवडतात. त्यांची समजून सांगण्याची पद्धत ही आजपर्यंत मी कधीही कुणाची न बघितली अशी पद्धत आहे. शांत स्वभाव, आवाज. त्यामध्ये त्यांनी एक 3-4 स्टोरी सांगितल्या त्या, की म्हणजे आणि त्या स्टोरी अशा येत्या की त्या व्यक्तीने त्यांचं आयुष्य संपवलं आहे. 3 व्यक्तींनी त्यांचं आयुष्य संपवलं आहे. छोट्या नाही, कदाचित त्या मोठ्या गोष्टींसाठी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. पण आयुष्य संपवणं हा पर्याय असू शकत नाही. मग त्याने गिवअप करणं आणि लेट गो करणं यामधला फरक त्यांनी अतिशय स्पष्टपणे, व्यवस्थितपणे आपल्याला समजून सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांनी त्या स्टोऱ्या सांगितलेल्या नाही, त्यातनं आपल्याला एक छानसा संदेश मिळतो. आयुष्यात गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. गोष्टी धरून बसणं ही सगळ्यात मोठी मूर्खता आहे. हां, गोष्टी धरायला पाहिजे, त्या मिळवायला पाहिजे त्या, पण त्याला एक लिमिट आहे. कोणत्या स्तरापर्यंत आपण त्या गोष्टी, एखाद्या व्यक्तीच्या, गोष्टीच्या मागं लागलं पाहिजे. आपल्याला ते सोडता आली पाहिजे. आणि जगातली सगळ्यात बेस्ट कला काय असेल तर माणसाकडं, तर सोडून द्यायची कला, लेटिंग गोची कला. कारण की आपण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीच्या इतकं मागं लागतं आहे की आपण कशासाठी मिळवतो हे पण विसरून जातो. ती गोष्ट आपल्याला का पाहिजे कदाचित हे पण विसरून जातो आणि आपण त्या गोष्टीच्या फक्त मागं लागतो. आता उदाहरणार्थ तर आता पैशाचा, आता पैसा आपण कशासाठी मिळवतो. आता मी म्हणतोय पैसा, पण माझ्या पण आयुष्यात बऱ्याच पैशाच्या अडचणी त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मला पण त्रासदायक आहे, त्या तुम्हालाही असते, सगळ्यांना असणार आहे त्या. पण आपण पैसा मिळवतो कशासाठी? आपण वर्षभर 2 वर्ष काम करायचं, राबायचं, आणि तोच 2 वर्षाचा जमवलेला पैसा एक छोटासा आपल्याला आजार झाला ना, पटकन दवाखान्यात ओढून जातो, सगळ्यांचा जातो. काय असं की जेवढा व्यक्ती जो एक 200 रुपयेवर हजेरीवर जाणारा माणूस आणि त्याला करोडोंचं पॅकेज असणारा व्यक्ती, त्या दोघांची एक गोष्ट सेम आहे. त्यानं 1-2 वर्षाचा पगार किंवा त्याचा इन्कम एका छोट्या आजारावर त्याचा नष्ट होऊ शकतो. कारण की एक माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये असं आलं की माणसाचा जेवढा इन्कम तेवढेच आजार त्याला मोठे लागतात. कदाचित ते देवानं बनवलेली एक संरचना असू शकते, पण ते तसंच आहे. मी शक्यतो कधी गरिबाच्या पोराला कॅन्सर बघितला नाही किंवा मोठा आजार बघितला नाही. असू शकते, अपवाद असू शकते, पण नाही, एवढं नाही. आणि ईश्वराने त्याची सोय करून ठेवूया. आपण एवढा पैसा कमवतोय, पण जगण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या जवळची व्यक्ती असते, तर आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही. का? त्या पैशासाठी आपण जात नाही. हां, आपण असं म्हणू शकतो की पैसा कमवणं महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे करायची, पण असं पण आहे ना की आपण ते मॅनेज करू शकतो आहे. काम मॅनेज करू शकतो, सुट्टी टाकू शकतो, पोस्ट पण करू शकतो, पण आपण त्या व्यक्तीपाशी जाऊ शकतो. आपण ते नाही करत. आपण पैशाच्या मागे लागतो. मीही तेच केले आणि यापुढे कदाचित मी पण तेच करणार आहे. तरी पण आपल्याला करता आलं पाहिजे, थोडंसं मॅनेज करता आलं पाहिजे. मला थोडंसं जगण्यावर माझं प्राधान्यक्रम द्यायचा प्रयत्न करतो. मी देतोय असं नाही, मी काय असं मोठा व्यक्ती नाही की काय नाही की मला सगळं जमलं आहे. पण हां, मी ट्राय करायचा प्रयत्न करतो. कदाचित आपण करायला शिकलं पाहिजे की पैशाला थोडंसं, हां, पैशाला प्रायोरिटी आहे. त्या पैशाशिवाय काय चालत नाही. आणि जो म्हणतो पैशाला किंमत नाही, त्याला माहीत नाही की त्याला काय किंमत नाही. जो म्हणतो पैशाला किंमत नाही, मग ते प्रायोरिटी एक आपल्याला सेट करता आली. प्रायोरिटी फर्स्ट, सेकंड, थर्ड व्यक्ती. हा पैसा फर्स्ट प्रायोरिटीमध्ये शक्यतो कधी येणार नाही. फर्स्ट प्रायोरिटीला शक्यतो नातीच असली पाहिजे ती. कारण की नाती तुम्हाला दवाखान्यात गेला तर तुम्हाला पैसा उपयोगाला येतो, पण कदाचित अशी नाती तुमच्याकडे असू शकते, तुम्हाला आजारीच पाडणार नाहीत. आता तुम्ही म्हणशील हे असं कसं? कारण की
बरेचसे आजार हे आपल्या मेंटली असतात. आपण जर मेंटली स्ट्रॉंग असलो तर बरेचसे आजार असे येतात जातात आपल्याजवळ, आपले काही वाकडं करू शकत नाही. ती फिरकून आपल्याला ते आहे, शरीरात आजार आहे पण तो मनापर्यंत पोचत नाही आणि तो असाच निघून जातो. अगदी एखादं बघा की तुम्हाला जर छोटाशी कणकण आली आणि जर तुम्ही कामात असला, दिवसभर कामात आहे, ती कणकण 3 दिवस असत्या तुमच्या अंगात, ती येत्या जात्या तुम्हाला माहीत नाही. पण तुम्ही जर मोकळा असला अतिविचारात असला, साधी एखादी धुळ्याची ॲलर्जी झालेली तुम्हाला ते शिंका आणि सर्दी हे तुम्हाला खूप त्रास देऊन जाणार आहे. त्यामुळे हां, पैसा इम्पॉर्टंट आहे, नाही असं नाही, पण नाती महत्त्वाची आहे. ते आपण वागतो कसं महत्त्वाचं आहे. कारण आता मी असं 100% मी पण कन्फ्युजनमध्ये, जर देव ह्या जगात आहे का नाही. मी जरा आहे या गोष्टीवर आले, पण त्याच्या भरोशाने मी बऱ्याच गोष्टी सोडल्या. कारण ते देव पण आपला हिसाब करताना आपण किती रुपये कमवलं ह्याचा हिशेब करणार नाही. माझ्या मते आपण माणसं किती जपली, किती माणसांची मनं दुखावली, किती माणसांच्या मनाला आनंद दिला, किती माणसाला आपण समाधान देऊ शकलो, सुख देऊ शकलो. आपण आपल्या घरचे असणे, आपल्या आसपासचे, आपण काय जगाला खुश करायला ठेका घेतला नाही आणि ते आपल्याला शक्य नाही. आपण तेवढी मोठी सेलिब्रिटी करायचे झालं तर नशिबान, पण तेवढी सेलिब्रिटी आपण काय नाही. पण आपण आपल्या घरच्यांना खुश ठेवायचा, आपल्या जवळच्या व्यक्तींना आनंद द्यायचा, त्यांचं मन न दुखवण्यात ठेका 100% घेऊ शकतो. तेवढी कॅपॅसिटी आपली असायला पाहिजे आणि असत्याच. फक्त आपल्याला त्या आपल्या कॅपॅसिटीकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टीतून मन दुखून जातो आणि सहजपणे दुखून जाते. असं आपल्याला इंटेन्शन पण असते की बाबा मला त्याचं मन दुखवायचं आहे. पण वेळोवेळी असं होतं की सहज बोलता आहे तुला काय कळतं आहे असं म्हटलं की त्याचं मन दुखलं जातं आणि आपण आपल्याकडं हे नाही की आपल्याला त्याचं माझ्या ह्या बोलण्यानं मन दुखलं आहे आणि हे आपण लक्षात न येणं एवढं आपण स्वतःला बिझी समजायला लागलो. काय बिझी समजायचं आहे, 24 तास आहे ती आपल्याकडे. ह्या जगात सगळ्यांकडे 24 तास आहे ती. ज्या आता अंबानी जरी म्हटलं तर करोड लाखो कोट्यावधी रुपये जर असले तर त्यांच्याकडे 24 तास आहे, आपल्याकडे 24 तास आहे. पण आपल्याला करोड माणसांचं मन समजून घ्यायचं आहे का? नाही. आपल्या आयुष्यात किती मिळून तुम्ही लिस्ट जरी काढली तर फक्त 20 व्यक्ती अशी असू शकते ते की तुमच्या आयुष्याशी तुम्हाला त्यांच्याशी घेणं नाही, त्यासनी तुमच्याशी घेणं नाही. नाही तर बऱ्याचशा व्यक्ती आपल्या फ्रेंड लिस्ट असू दे, कलिग्ज असू दे, त्या व्यक्तींना तुमच्या असण्या नसण्यानं फरक नाही पडणार. पण त्यात बऱ्यापैकी फक्त जवळपास 20च व्यक्ती असते की तुमच्या असण्यानं त्यांना फरक पडणार आहे, नसण्यानं त्यांचं खूप नुकसान होणार आहे, खूप वाईट वाटणार आहे. मग त्या माणसांची काळजी कोण घ्यायला पाहिजे? पण ते घेत नसतील हा विषय वेगळा आहे, पण तुम्ही घ्यायला पाहिजे ना, आपण घ्यायला पाहिजे. कारण की कदाचित ते सुद्धा आपल्यासारखे चक्रावलेले असतील, कुठं भरकटलेले असतील आणि स्वभाव आहे ना माणसाचा भरकटणे, त्याला कळत नाही. त्याला जर समोर गोष्टी जास्त असल्या ना त्याला कुठलीही योग्य कळत नाही. मार्ग जर एकच रस्ता असला की त्याला काय नाही, निवांत सरळ रस्त्यानं. पण ज्यावेळी त्याला एक 10 मार्ग दिसतील का नाही त्यावेळी तिथं ते डोक्याला हात लावून बसणार, याला कुठल्या मार्गानं जायचं असू शकते. त्या माणसाला समजून घेतलं पाहिजे आपला विषय कुठून कुठे गेला. आर्ट ऑफ लेटिंग गोचा आपला विषय होता. सोडून देता आलं पाहिजे. एखाद्या माणसानं आपल्याला वाईट बोललं, कदाचित त्याचं इंटेन्शन त्या वेळेपुरतं वेगळं असू शकते ना. त्यानं आपल्याला अब्रू काढायसाठी किंवा आपला अपमान करायसाठी प्रत्येक वेळी तो आपल्याला बोलत असेल असं नाही. इंटेन्शन त्याचं आपण बऱ्याच वेळा काय होते, लोकांच्या शब्दांना महत्त्व देते. लोकांच्या म्हणजे आपल्या लोकांचा विषय चालू आहे. फक्त ते 20 लिस्टमधले 20 लोकांचा आपण त्यांना ते 20 जणांच्या शब्दाला महत्त्व देतो आहे. ते शब्द गृहीत धरतो, पण शब्द गृहीत धरायची काही गरज नाही. शब्द तो त्या काय म्हणते व्यक्ती सापेक्ष अर्थानं आपण म्हणते त्या वेळेपुरतं असते. त्या वेळेपुरतं ते असू शकते आणि त्याचं इंटेन्शन बघायला पाहिजे आपल्याला. तो का म्हणला आहे, कदाचित आपल्याला तात्पुरतं ती वेळ मारूसाठी झक मारली. आता झक मारली इतका सारा शब्द आहे, आपण शब्दशः अर्थ लावला तर ती किती मोठी झक होऊ शकते, झक मारली लागते. पण त्यावेळी ते सोडून देऊ शकते. आपल्याला सोडून घेता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला ते एखादा व्यक्ती आपण इतकं मागं लागते काय होते, मागं लागायला पाहिजे. पण त्या व्यक्तीच्या किती मागं लागायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. का मागं लागतो हे पाहिजे, हे पण जरा गणित मांडलं पाहिजे. कारण काय होते, आता ते माझ्या ITआयत असताना माझ्या की समोरचा
तुम्हाला 2 रुपये पेन समजते आणि तुम्ही त्याला चायना पेन समजता. म्हणजे त्या काळात ती सिस्टम होती. चायना पेन शाई भरायची वापरायची, नीब तुटली की नीब बदलायची, वापरायची. एकदा पेन घेतला की आपण 4 वर्ष 5 वर्ष वापरू शकत होतो आणि 2 रुपयाचा पेन यूज अँड थ्रो. पण ते समजलं पाहिजे ना आपल्याला, समोरचं आपल्याला 2 रुपये पेन समजतोय का चायना पेन समजतोय, हे केलं पाहिजे. तसंच आपल्याला आणखी काही गोष्टी म्हणजे सोडता आल्या पाहिजे. व्यक्तीच्या शब्दाला न धरता जरा व्यक्तींना पण सोडता आलं पाहिजे आणि व्यक्तींच्या रागातल्या उच्चारांना, शब्दांना पण आपल्याला सोडता आलं पाहिजे. कारण की आयुष्य छोटं आहे. कदाचित वाटत असेल माझ्यापेक्षा 50 वर्ष येते, 40 वर्ष येते. अरे तुमची गेलेली 5 वर्ष 10 वर्ष तुम्ही आठवून बघा, अशी पटकन गेली ती आणि पुढच्या 5 वर्ष तुमची अशीच जाणार आहे ती. मग तुम्ही गमावलेली माणसं, दुखावलेली माणसं काय, आणि जर समजा तुम्ही त्यासून दुखावलं नसतं, एखाद्याला गमावलं नसतं, तर कसं एखाद्या वेळी तुम्ही इमॅजिन करा की असं आता आयुष्य असतं, अशी नाती असते, चांगली ती नाती लागते ती माणसाला. आणि हे खरंच आता मी सोडायच्या ह्याच्यावर आलो आणि बरं मी धरायच्या ह्याच्यावर आलो. सोडता आलं पाहिजे आणि धरता पण आलं पाहिजे आपल्याला जी गरजेची गोष्ट व्यक्ती आहे, ज्याच्यासाठी आपण गरजेचं आहे ते पण बघितलं पाहिजे. आपण बरेच वेळ असू शकते ना, कोणासाठी ते गरजेचं असू शकते, आपल्यासाठी तो नसेल 100%, पण आपण असू शकते ना गरजेचं, त्याला आपण सोबत दिली पाहिजे, साथ दिली पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे. त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जर बोलत असेल, सांगत असेल तर त्याचा प्रॉब्लेम ऐकून घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा त्याला तुमच्याकडं अपेक्षा असते की तुम्ही त्याला सोल्युशन द्यावं, पण त्याला ती सोल्युशन मिळालंच पाहिजे असं नाही. त्याचा तुम्ही प्रॉब्लेम जरी ऐकला तरी तुमच्या त्याचं बरेचसे प्रॉब्लेम सुटल्यासारखं त्याला असू शकते. कारण ऐकणार कोणतं पाहिजे असते माणसाला.